मित्रांनो, पर्यावरण स्नेही ऊर्जा स्रोत निर्मितीमध्ये पर्यावरण स्नेही ऊर्जा निर्मिती पद्धत ही समजून घेताना आपण पहिली पद्धत पाहणार आहोत ती म्हणजे जलविद्युत ऊर्जा. जलविद्युत ऊर्जा प्रकल्प कशाला म्हणायचं, जलविद्युत ऊर्जा निर्मिती कशा प्रकारे केली जाते. यामध्ये पाण्याच्या सहाय्याने विद्युत निर्मिती केली जाते. म्हणजे ज्या विद्युत निर्मिती केंद्रामध्ये पाण्याचा वापर करून विद्युत निर्मिती केली जाते अशा विद्युत निर्मिती केंद्राला आपण जलविद्युत निर्मिती केंद्र असं आपण म्हणूया. जलविद्युत निर्मिती केंद्रामध्ये हा आकृतीत दाखवल्याप्रमाणे तुम्हाला हा आराखडा तुम्हाला दिसतो. यामध्ये पाण्याचा साठा हा जो दिलेला भाग जो आहे हा पाण्याचा साठा आहे. हा पाण्याचा साठा, पाण्याच्या साठ्याच्या ह्या काही पोझिशन दिलेल्या आहेत, काही स्थिती दिलेली आहे. या स्थिती तुम्हाला पाण्याच्या वेगवेगळ्या स्थिती दिलेल्या आहेत. ह्या स्थिती पाहत असताना ए स्थिती, बी स्थिती आणि सी अशा तीन पोझिशन दिलेल्या आहेत, तीन स्थिती दिलेल्या आहेत. पाण्याचा साठा जेवढा जास्त असेल तेवढा या मार्गिकेवरती असणारा पाण्याचा जो दाब आहे हा जास्त असणार. जसं पाण्याची लेवल, पाण्याची पातळी जसं खाली जात जाईल तस या मार्गातील असणारा पाण्याचा दाब हा कमी होत जाणार. आपण यापूर्वी शिकले असेल मागील वर्षात, पाण्याचा दाब हा उंचीवर अवलंबून असतो. जसे की आपल्याला माहिती आहे, आपण जर एक पाण्याची बॉटल घेतली आणि ह्या पाण्याच्या बॉटलला आपण उभ्या स्थितीमध्ये असे 3 छिद्रे जर पाडली, ए, बी आणि सी, आणि या बॉटलीमध्ये जर आपण पाणी भरलं तर ह्या तीनही या 3 ठिकाणच्या छिद्रामधून बाहेर पडणारी पाण्याची जी काही बाहेर पडण्याची जी काही स्थिती असेल ही सर्वात जास्त कोणती असेल तर सी यातून पाण्याचं प्रमाण जास्त बाहेर पडताना असेल, बी मध्ये हे कमी प्रमाणात असेल आणि ए मध्ये त्यापेक्षाही कमी असेल. सी या ठिकाणी पाण्याची पातळी ही जास्त असल्या कारणानं तळावरचा असणारा दाब हा कसा असतो, जास्त असतो. म्हणजे पाण्याची स्थिती जेवढी जास्त असेल तसा याचा जो काही दाब आहे हा यावर अवलंबून असतो. म्हणजे पाण्याचा दाब हा त्याच्या उंचीवर अवलंबून असतो. उंची जेवढी जास्त तेवढा पाण्याचा दाब कसा असतो, जास्त असतो. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये एक प्रश्न दिलेला आहे, तो मूल्यमापनातून वगळण्यात आलेला आहे. परंतु असे प्रश्न तुम्हाला आकृतीवर आधारित प्रश्न विचारले जातात. यामध्ये तुम्हाला पाहत असताना हा जलविद्युत प्रकल्प आपण समजून घेणार आहोत. त्या जलविद्युत प्रकल्पामध्ये हा दिलेला जो काय प्रकल्प आहे हा जलविद्युत प्रकल्प आहे. जर तुम्हाला कधी प्रश्न जर पडला परीक्षेमध्ये की आकृतीचे निरीक्षण करा आणि पुढील प्रश्नाचे उत्तर द्या, तर त्या आकृतीचं निरीक्षण करताना तुम्हाला दिसणारी आकृती कशाची आहे तर हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. किंवा आकृतीमध्ये वेगवेगळ्या भागाला नावं द्या म्हणते. या ठिकाणचा जे भाग जो आहे हा पॉवर हाऊसचा भाग आहे, हा समजून घेऊया आपण. ही धरणाची भिंत आहे, धरणाची भिंत म्हणून आपण धरणाची भिंत आहे. धरण आहे, धरणाची भिंत उंचावर असणार. आणि हा तळाकडचा जो भाग आहे हा मार्गिका, याला आपण मार्गिका म्हणू. ही मार्गिका आहे. मार्गिकेतून पाणी जात असताना या ठिकाणी टर्बाइन्स असतात, टर्बाइन्स ही टर्बाइन्स आहे. आणि या ठिकाणी हे जो भाग जो आहे हा जनित्राचा भाग आहे, जनित्र. पाण्याच्या दाबानं ही जनित्र फिरली गेली तर या ठिकाणचा म्हणजे हा जनित्राचा जो भाग आहे हा काय होईल, फिरू लागेल. हा जनित्राचा मागील असणारा भाग फिरला गेल्यामुळे या ठिकाणी विद्युत निर्मिती होते
अशा विद्युत निर्मितीला आपण जलविद्युत निर्मिती म्हणतो. आणि या थर्मल पॉवर मधून ही जी काही वीज आहे तर ही वीज ही शहराकडे, ग्रामीण भागाकडे, उद्योगासाठी, विविध कार्यासाठी ही वापरली जाते. हा विद्युत प्रकल्प हा ज्या ठिकाणी पाणी जास्त प्रमाणात पडतो, म्हणजे पाऊस ज्या ठिकाणी जास्त पडतो अशा भागामध्ये धरणाची निर्मिती करून, डोंगराळ भागामध्ये जिथे वस्ती कमी आहे अशा ठिकाणी ही जलविद्युत निर्मिती खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायद्याची आहे. आता फायदे आणि तोटे हे आपण पाहणारच आहोत. तर त्या अगोदर आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये विविध टप्पे दिलेले आहेत. जलविद्युत निर्मितीचे विविध टप्पे कोणते, तर त्यामधला पहिला टप्पा कोणता, तर पाण्यामध्ये असणारी स्थितीज ऊर्जा. या ठिकाणची जी स्थिती आहे या ठिकाणी आता पाण्याच्या साठलेल्या पाण्यामध्ये स्थितीज ऊर्जा असते आणि ही स्थितीज ऊर्जा ही या स्थितीज ऊर्जेचं रूपांतरण गतीज ऊर्जेमध्ये करता येते. म्हणजे मार्गिकेतून वाहणारे जे पाणी आहे हे दाबाने ह्या मार्गिकेतून पाणी जात असताना उच्च दाबाखाली पाणी हे टर्बाईनकडे येते. तेव्हा वाहत्या पाण्यामध्ये असणारी ऊर्जा कोणती असते, तर गतीज ऊर्जा. आणि साठलेल्या पाण्यामध्ये असणारी ऊर्जा कोणती असते, तर ती असते स्थितीज ऊर्जा. आता इथे ऊर्जेचं रूपांतरण लक्षात घ्या. स्थितीज ऊर्जेचं रूपांतरण गतीज ऊर्जेमध्ये करायचं आहे. म्हणजे ऊर्जा रूपांतरण पाण्यावर चालणारे टर्बाईन येते. म्हणजे आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये विविध टप्पे दिले. तर मग पहिला टप्पा काय आहे, तर साठलेल्या पाण्यामध्ये असलेली स्थितीज ऊर्जा. त्याच्यानंतर दुसरा टप्पा कोणता आहे, पाण्यावर चालणारे टर्बाईन्स. हे टर्बाईनचा भाग आहे. हा टर्बाईनचा भाग, या ठिकाणी टर्बाईन्स आहे. ही टर्बाईन गोलाकार असतात. ही काय होतात, टर्बाईन्स ही फिरू लागतात. जेव्हा टर्बाईन फिरतात तेव्हा जनित्रामध्ये विद्युत निर्मिती होते आणि विभवांतर निर्माण होऊन त्या पॉवर हाऊस मधून विद्युतधारा ही बाहेर आणली जाते आणि ही विविध कार्यासाठी वापरली जाते. त्यानंतरचा पुढचा भाग जो आहे तो म्हणजे जनित्र. म्हणजे पहिला जो काय आहे तो म्हणजे या ठिकाणी असणारी कोणती स्थितीज ऊर्जा. साठलेल्या पाण्यामध्ये कोणती ऊर्जा असते, तर ही असते स्थितीज ऊर्जा. वाहत्या पाण्यामध्ये म्हणजे ह्या मार्गिकेतून येणारं पाणी जे आहे यामध्ये असणारी ऊर्जा जी असते ती असते गतीज ऊर्जा. टर्बाईनला गती प्राप्त होते तेव्हा जनित्र ऊर्जा निर्मिती करते. आणि तिसरा जो आहे ते म्हणजे काय, तर विद्युत ऊर्जा. विद्युत ऊर्जा. आता टप्पे कोणकोणते आपल्याला पहिले विचारले, विविध टप्पे कोणते, जलविद्युत निर्मितीमधील असणारे विविध टप्पे कोणते. तर पहिला टप्पा साठलेल्या पाण्यामधील असणारी स्थितीज ऊर्जा. दुसरा आहे त्यानंतर पाण्यावर चालणारे टर्बाईन. त्यानंतर आहे जनित्र आणि त्यानंतर आहे विद्युत निर्मिती. असे एकूण टप्पे जे आहेत, एकूण टप्पे किती तर 4 टप्पे. त्याच्यानंतर दुसरी एक आपल्याला प्रवाह आकृती आहे की जलविद्युत केंद्रातील ऊर्जा रूपांतरण. आता ऊर्जा रूपांतरण हे दोन्ही साम्य कसं आहे त्याचा पण भाग बघूया. स्थितीज ऊर्जेमध्ये असलेला साठलेला पाणी जो आहे त्या पाण्यामध्ये असलेली ऊर्जा कोणती, स्थितीज ऊर्जा. आता ह्या स्थितीज ऊर्जेचं रूपांतरण कशामध्ये केलं जातं, तर वाहत्या पाण्यामध्ये असणारी गतीज ऊर्जा. म्हणजे वाहते पाणी, या ठिकाणी जे आहे वाहते पाणी. आता ह्या वाहत्या पाण्यामध्ये असणारी ऊर्जा कोणती असते, तर गतीज ऊर्जा. वाहत्या पाण्यामध्ये असणारी गतीज ऊर्जा. आता या ठिकाणी असणारी ऊर्जा कोणती, तर ही आहे गतीज ऊर्जा. गतीज ऊर्जा हा दुसरा असणारा ऊर्जेचा हा दुसरा भाग झाला रूपांतरणाचा. पहिला आहे साठलेल्या पाण्यातील स्थितीज ऊर्जा, दुसरा आहे वाहत्या पाण्यामध्ये असणारी गतीज ऊर्जा. म्हणजे एक शब्द लक्षात ठेवायचा, ऊर्जा रूपांतरणामध्ये प्रत्येक टप्प्यामध्ये तुम्हाला ऊर्जा असा शब्द दिलेला आहे. तुम्हाला जर पाठ्यपुस्तकातील असणाऱ्या तुम्ही आकृतीकडे बघितलं तर त्यामध्ये तुम्हाला लक्षात येऊन जाईल की स्थितीज ऊर्जा असलेले पाण्याचा साठा, त्यानंतर वाहते पाणी, वाहत्या पाण्यातील असणारी गतीज ऊर्जा, त्याच्यानंतर आहे टर्बाईन मधील असणारी गतीज ऊर्जा. आता इथे या ठिकाणी सुद्धा गतीज ऊर्जा आहे. गतीज ऊर्जा ही ऊर्जा कोणती आहे, तर ही टर्बाईनला प्राप्त झालेली गतीज ऊर्जा, टर्बाईन. त्याच्यानंतर ऊर्जा जी आहे आपल्याला दिसते ही आहे विद्युत ऊर्जा.
म्हणजे पहिली जी ऊर्जा आहे ती म्हणजे साठवलेल्या पाण्यातील असणारी स्थिती ऊर्जा, दुसरी जी आहे वाहत्या पाण्यामधील असणारी गतिज ऊर्जा, त्याच्यानंतर आहे टर्बाईन मधील असणारी गतिज ऊर्जा, आणि पुढचा जो भाग आहे तो म्हणजे विद्युत ऊर्जा. असे एकूण टप्पे किती? तर 4. रूपांतरणाचे 4. साठलेल्या पाण्यातील स्थितीज ऊर्जा पहिला टप्पा 1 नंबर. वाहत्या पाण्यामधील असणारा गतिज ऊर्जा, वाहत्या पाण्यातील गतिज ऊर्जा, आणि टर्बाईनला प्राप्त झालेली गतिज ऊर्जा नंबर 3, आणि नंबर 4 आहे विद्युत ऊर्जा. असे एकूण यातील असणाऱ्या रूपांतरणाची प्रवाह आकृतीचे आपण 4 टप्पे समजून घेऊ. म्हणजे असे आपल्याला वेगवेगळे भाग लक्षात घेत असताना आता टप्प्याची असणारी प्रवाह आकृती वर दिलेला भाग आणि त्याच्या खालचा जो भाग दिलेला आहे तो म्हणजे ऊर्जा रूपांतरणाचा. मग परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न कसे असतात, प्रश्न कशा प्रकारचे असू शकतात? तर प्रश्न तुम्हाला हे कशा प्रकारचे असतात? तर प्रश्न तुम्हाला आकृती दाखवली जाईल, म्हणजे पेपरमध्ये आकृती असेल आणि ह्या आकृतीवर आकृतीचे निरीक्षण करा आणि पुढील प्रश्नाचे उत्तरे द्या. तर तुम्हाला पहिला प्रश्न विचारला जाऊ शकतो की दिलेली ऊर्जा निर्मितीचा प्रकार कोणता? तर तुम्हाला त्याचं उत्तर लिहायचंय जलविद्युत ऊर्जा. हा प्रश्न. आकृतीमधला पुढचा प्रश्न, आकृतीवरून तुम्हाला दुसरा प्रश्न विचारला जातो. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की आता वरील केंद्रातील विद्युत निर्मितीचे टप्पे कोणते? तुम्हाला 4 टप्पे सांगायचे. पुढचा प्रश्न काय विचारला जाऊ शकतो की ऊर्जा रूपांतरण लिहा, ऊर्जा रूपांतरणाची प्रवाह आकृती काढा, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ही शक्यता सांगतो. त्याच्यानंतर आणखी आपल्याला काय प्रश्न विचारला जाऊ शकतो, आणखी याच्यामध्ये काय प्रश्न विचारायसारखे प्रश्न आहेत? तर याच्यावरती आपल्याला विचारले जाणारे प्रश्न आहेत ते म्हणजे वरील विद्युत निर्मितीचे फायदे. एखादा फायदा विचारतील, 2 फायदे विचारतील, 3 फायदे विचारू शकतील. पण आपल्याला फायदे देत असताना, शास्त्रीयकरण लिहित असताना पर्यावरण स्नेही आहे का असे उत्तर देत असताना आपल्याला त्यामध्ये या उत्तरामध्ये आपल्याला ह्या फायद्याचा समावेश त्यामध्ये करा. मग पहिला फायदा काय आहे? तर या विद्युत निर्मिती केंद्रामध्ये इंधनाचे ज्वलन होत नसल्यामुळे कसल्याही प्रकारचं प्रदूषण होत नाही. नंबर 1 म्हणजे या ठिकाणी प्रदूषण होत नाही. नंबर 2 दुसरा भाग काय आहे? दुसरा भाग यामध्ये दिलेला आहे की पाहिजे तेव्हा ही विद्युत निर्मिती सुरू करता येते आणि पाणी संपल्यानंतर आपल्याला माहिती बंद करता येते, म्हणजे आपल्याला नियंत्रित स्वरूपामध्ये आणता येते. तिसरा जो फायदा आहे तो म्हणजे धरणातून पाणी पुरवठा करता येतो आणि अखंड विद्युत निर्मिती करता येते. म्हणजे या धरणातून बाहेर निघालेले जे पाणी आहे, त्या धरणातून निघालेले जे पाणी आहे हे पाणी आपल्याला पुन्हा वापरता येतं. पुन्हा कशासाठी? शेतीसाठी वापरता येऊ शकतं. कॅनलद्वारे पाणी हे शेतीला पुरवता येऊ शकतं. म्हणजे नदीवरती असे जर बंधारे जर बांधले गेले तर धरणातून बाहेर जाणारे पाणी जे आहे हे पाणी पुनर्वापर करता आपल्याला पुन्हा वापरता येऊ शकतं. म्हणजे अशा दृष्टीने या जलविद्युत निर्मिती केंद्रामध्ये असणारी ही ऊर्जा फायद्याची आहे. आता हा एक भाग झाला, हे झाले फायदे. आता तुम्हाला विचारलं तोटे लिहा. मग तोटे काय लिहिणार आपण? तोटे लिहित असताना पहिला तोटा जो आहे जलविद्युत निर्मितीमध्ये तोटे असे म्हणा किंवा समस्या म्हणा, आपण समस्या असं म्हणूया. तर यामध्ये धरणाची निर्मिती करण्यासाठी बराचसा भूभाग हा पाण्याखाली जात असल्यामुळे त्या ठिकाणची शेत जमीन असेल, गावं असतील, ती गावांचं विस्थापन करावं लागतं, त्यांचं पुनर्वसन करावं लागतं. हा नंबर 1 ही समस्या आहे. नंबर 2 जलविद्युत निर्मिती केंद्राची दुसरी समस्या कोणती? तर ती समस्या आहे विस्थापित केलेल्या लोकांच्या जे प्रश्न आहेत, त्यांचे व्यवसाय असेल, शेती असेल, त्याच्यानंतर त्याची उपजीविकेची साधनं असेल, शेती ही पाण्याखाली गेल्यामुळे त्यांना नवीन उद्योग शोधावा लागतो किंवा त्यांची शेतजमीन त्यांना दुसरीकडे मिळवावी लागते. ती मिळेल ज्याची शाश्वती नाही. म्हणजे अशा प्रश्नामुळे त्या लोकांच्या उपजीविकेवरती परिणाम हा दिसून येतो. म्हणजे पुनर्वसनाचा, राहण्याचा असेल आणि त्याच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होतो. नंबर 2
नंबर तिसरा जो काही समस्या आहे, नंबर तोटा म्हणा समस्या म्हणा, ती कोणता आहे तर मोठ्या प्रमाणावर पाण्याखाली सुपीक जमीन जाते आणि सुपीक जमीन गेल्यामुळे त्या ठिकाणची असणारी जैवविविधता म्हणजे वनस्पती प्राणी यांचा काय होतो ऱ्हास होतो आणि यांचा ऱ्हास झाल्यामुळे त्या ठिकाणचा भूप्रदेश असेल प्राणी असेल त्यांच्या जीवनावरती परिणाम होतो. त्यानंतर चौथा जो आहे की त्या ठिकाणी असणारा जो वाहत्या पाण्याच्या प्रवाह अडवल्या गेल्यामुळे म्हणजे वाहतं पाणी जे आहे त्या वाहत्या पाण्याचा प्रवाह अडवल्या गेल्यामुळे पाण्यामध्ये असणारी सजीव सृष्टी त्या पाण्यातल्या असणाऱ्या सजीव सृष्टी काय होतो विपरीत परिणाम होतो. म्हणजे धरणातले मासे जे असतील किंवा इतर काही जलसजीव असतील ही जलसजीव पाणी वाहून गेल्यामुळे यांच्या जीवनावरती परिणाम होतो. अशा प्रकारच्या 4 समस्या यामध्ये दिसून येत असतात. हे झाले जलविद्युत निर्मिती केंद्र. आता या विद्युत निर्मिती केंद्राच्या संदर्भात आणखी काही प्रश्न आपल्याला येऊ शकतात का तर आपल्याला असे काही प्रश्न असू शकतात का तर असे प्रश्न आपल्याला असण्याची शक्यता आणखी आहे. तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये आकृतीच्या खाली एक प्रश्न दिलेला आहे. तो प्रश्न पाहता आहे. तो प्रश्न आहे की बी च्या संदर्भामध्ये किती पाण्याच्या स्थितीज ऊर्जेचे रूपांतरण विद्युत ऊर्जेमध्ये होईल असा एक प्रश्न केलेला आहे. म्हणजे पहा टर्बाईन पर्यंत पाणी नेणारी मार्गिका ए च्या ठिकाणी सुरुवात झाली तर विद्युत निर्मिती काय परिणाम होईल. म्हणजे या ठिकाणी ए पासून जर सुरुवात झाली तर काय परिणाम होईल तर टर्बाईन पासून ए मार्गापासून जर सुरुवात जर झाली तर होणारा परिणाम काय असेल तर या ठिकाणी सुरुवात जर झाली तर पाणी अधिक वेगाने वाहू लागेल आणि विद्युत निर्मिती जास्त होईल. बी या ठिकाणी नेले तर काय होईल. बी या ठिकाणी पोझिशन जर असेल पहिल्या प्रश्नात जर असेल तर पहिल्या प्रश्नामध्ये आपण काय सांगूया की बी या स्थितीमध्ये असेल तर त्यावेळेस काय असेल तर पाण्याची जसजशी पातळी कमी होईल तसं विद्युत निर्मिती कमी होत जाईल. म्हणजे स्थितीज ऊर्जेवर की गतीज ऊर्जा अवलंबून असते आणि या ठिकाणची विद्युत निर्मिती त्यावर अवलंबून आहे. आणि तिसरा जो प्रश्न विचारलेला आहे की टर्बाईन पर्यंत पाणी नेण्यासाठीची मार्गिका सी या ठिकाणापासून विद्युत निर्मिती जर करायला सुरुवात जर झाली म्हणजे या पोझिशनला जर पाणी असेल तर विद्युत निर्मितीवर काय परिणाम होईल. टर्बाईन पर्यंत नेणारी सी मार्गिकेपासून पाणी जर का वाहत्या पाण्यात जर सुरुवात जर झाली तर निश्चित ह्या जलविद्युत निर्मिती केंद्रावर विद्युत निर्मितीवर निश्चित परिणाम होईल. म्हणजे पाण्याचा साठा कमी झाल्यामुळं सी या पोझिशनला पाणी जर गेलं तर पाणी जोराने वाहणार नाही आणि त्यामुळं टर्बाईनला लागणारे जे काय जास्त दाब आहे हा दाब कमी होत जाईल आणि कमी होत गेल्यामुळे काय होईल विद्युत निर्मितीवर परिणाम हा दिसून येईल. अशा प्रमाणे आपला एक प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. असाच एक प्रश्न तुम्हाला पाठाच्या खाली एक प्रश्न दिलेला आहे. तो प्रश्न पहा. तो प्रश्न काय आहे तर तो प्रश्न असा आहे की जलविद्युत निर्मिती केंद्रामध्ये पर्यावरण स्नेही आहे का नाही याबद्दल तुमचे मत सांगा असा एक प्रश्न आपल्याला केलेला आहे. तो प्रश्न सांगत असताना पहा आपल्या एकूण 8 याच्यामध्ये आपल्याला बाबी किंवा मुद्द्यांचा समावेश करता येईल. त्यामध्ये पहिला आहे जलविद्युत निर्मिती करणे फायद्याचं आहेच पण त्यामध्ये समस्या देखील आहे. म्हणजे याच्यावर तुमचं पर्सनल रिस्पॉन्सचा प्रश्न आहे तर तुमचं मत विचारलेलं आहे तर काही फायदे पण आहेत काही तोटे पण आहेत. त्यातला पहिला हा मुद्दा होतो. दुसरा जो का मुद्दा आहे तो म्हणजे जलविद्युत निर्मिती केंद्रातून प्रदूषण होत नाही. नंबर 2 चा मुद्दा आपण हा सांगू. 3 नंबर ही विद्युत निर्मिती अखंडपणे चालू राहू शकते आणि नियंत्रित स्वरूपात सुद्धा आपल्याला करता येईल. ज्या जडबेच्या साहाय्याने आपण याला नियंत्रित करू शकतो. हा झाला तिसरा मुद्दा. चौथा मुद्दा काय सांगितला जातो की विद्युत निर्मिती ही पर्यावरण स्नेही आहे असं आपल्याला म्हणता येईल की यामधून हे 3 मुद्द्यावर आपण सांगलं की याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं प्रदूषण होत नसल्यामुळं ही पर्यावरण स्नेही आहे असं म्हणावं लागेल. म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टीने महत्वाची आहे. आता पुढचा जो काही मुद्दा जो आहे तो पहा की धरण बांधत असताना या ठिकाणी जमीन पाण्याखाली जाते. या ठिकाणची जमीन त्या ठिकाणच्या लोकांचा पुनर्वसनाचा त्यांच्या उपजीविकेचा जमिनीचा पाण्यात वाहणाऱ्या जलजीवांचा त्या ठिकाणच्या असणाऱ्या वनस्पती असतील प्राणी असेल या सजीवावरती यांच्यावरती विपरीत परिणाम होतो आणि यांच्या राहण्याच्या असतील यांच्या अधिवास नष्ट झाल्यामुळे या ठिकाणचे सजीव नष्ट होत असतात.
त्याच्यानंतर पहा या ठिकाणची सुपीक जमीन असेल, त्यानंतर पाण्यामध्ये सजीव सृष्टीवर विपरीत परिणाम होतो आणि पाण्याच्या दाबाखाली हा पाण्याचा दाब वाढत गेल्यामुळं पाण्याच्या दाबा वाढल्या गेल्यामुळं त्या भागामध्ये त्या ठिकाणी भूकंप होण्याची शक्यता, जसं की आपण कोयना धरण त्या परिसरामध्ये भूकंपाचे धक्के हे होताना आपण पाहत असतो किंवा आपण अशा बातम्या ऐकत असतो. कारण की त्या ठिकाणचा असणारा पाण्याचा जो दाब आहे हा जास्त असल्या कारणाने त्या ठिकाणच्या जमिनीवर पाण्याचा दाब वाढतो, त्यामुळं भूकंप होण्याची शक्यता दाट असते. म्हणून अशा जास्त पाणी साठलेल्या भागाच्या याच्यावर म्हणजे जलाशयाच्या जवळ भूकंप मापक केंद्र बसवलं जातं आणि त्या ठिकाणी भूकंपाची तीव्रताही मोजली जाते. अशा प्रकारचे समस्या यामध्ये आहे. यामध्ये आपलं हे मत आपल्याला सांगता येईल की जलविद्युत निर्मिती केंद्रामध्ये पर्यावरण स्नेही आहे की नाही, तर हे आपल्याला यावरून आपल्याला सांगता येईल. यानंतर पहा पुढचा भाग जो आहे पवन ऊर्जा. पर्यावरण स्नेही ऊर्जा निर्मितीचा पद्धत पाहत असताना पुढची पद्धत जी आहे ती म्हणजे पवन ऊर्जा निर्मिती. पवन ऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती पाहत असताना तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये एक आकृती दिलेली, त्या आकृतीवरून तुमच्या लक्षात येऊन जाईल की ह्या आकृतीमध्ये भाग कोणते आहे. पवन ऊर्जा म्हणजे पवनचक्की, आपण याला पवनचक्की सुद्धा म्हणू शकतो. या पवनचक्कीचा वापर करून पूर्वीचे लोक पाणी उपसणे असतील, दळण दळणे असतील यासारख्या कार्यासाठी याचा वापर करत असत. परंतु आता आपण याचा उपयोग करून जनरेटर फिरू शकतो आणि जनरेटर फिरवल्याच्या नंतर आपण याच्यातून विद्युत विभावांतर निर्माण करू शकतो. असे अनेक पवनचक्क्या उंच भागावरती बसवलेल्या तुम्ही कधी पाहिले असतील. वाऱ्याचा वाहता वेग आणि त्याची उंची यानुसार विद्युत निर्मिती प्रक्रिया यामध्ये होते. यामध्ये पवनचक्कीच्या साहाय्याने वाहत्या वाऱ्यामध्ये गतीज ऊर्जा असते, आपल्याला माहिती आहे. वाहत्या वाऱ्यामध्ये असणारी जी ऊर्जा असते ही ऊर्जा म्हणजे गतीज ऊर्जा आणि या गतीज ऊर्जेचं रूपांतरण विद्युत ऊर्जेमध्ये करता येतं. यामध्ये गतीज ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर करून पूर्वीचे लोक ही पाणी उपसणे असतील, दळण दळणे असतील अशी कामे करायची. पण या गतीज ऊर्जेचा वापर करून आपण विद्युत ऊर्जा सुद्धा निर्माण करू शकतो. यामध्ये टर्बाईनवरती ही पाती टर्बाईनला जोडलेली असतात आणि वाहत्या वाऱ्यामध्ये असणारी जी गतीज ऊर्जा आहे या गतीज ऊर्जेचा वापर करून आपण विद्युत ऊर्जा निर्मिती करता येऊ शकते. ही पाती फिरल्या गेल्यामुळे जनरेटर फिरते आणि जनरेटर फिरल्यामुळे विद्युत ऊर्जा निर्मिती होते. गती वाढवण्यासाठी यामध्ये गिअर बॉक्सची रचना असते. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे बघा तुम्हाला गिअर बॉक्स यामध्ये दिसतोय. यामध्ये टर्बाईनचा अक्ष जनरेटरला जोडलेला असतो आणि हा फिरणाऱ्या पात्यामुळे जनरेटर फिरते आणि जनरेटर फिरल्यामुळे विद्युत ऊर्जा निर्मिती होते. यामध्ये आपल्याला दोन प्रवाह आकृती दिलेल्या आहेत. पहिली प्रवाह आकृती आहे टप्प्याची आणि दुसरी जी आकृती आहे ती म्हणजे ऊर्जा रूपांतरणाची. तर पहिला टप्पा समजून घेत असताना पहा की विशिष्ट वेगाने वाहणारा वारा हा पहिला टप्पा. यामधला दुसरा टप्पा जो आहे हवेवर फिरणारे मोठी पाते असलेले टर्बाईन. त्यानंतर टर्बाईनला जोडलेला भाग जो असतो तो जनरेटरचा आणि जनरेटरच्या पुढचा जो भाग असतो तो म्हणजे विद्युत ऊर्जा निर्मितीचा. म्हणजे असे टप्पे आपल्याला यामध्ये 4 टप्पे आपल्याला सांगता येतील. त्याच्यानंतर पवन ऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती या केंद्रामध्ये ऊर्जा रूपांतरण. आता आपल्याला माहिती वाहत्या वाऱ्यामध्ये असणारी ऊर्जा कोणती, तर गतीज ऊर्जा. त्यानंतरचा दुसरा जो आहे टर्बाईनला प्राप्त होणारी ऊर्जा कोणती, तर ही सुद्धा गतीज ऊर्जा. आणि त्याच्यानंतरचा पुढचा जो आहे तो म्हणजे विद्युत ऊर्जा. यामध्ये फक्त आपल्याला तीन भाग आपल्याला दाखवायचे आणि त्यावरून आपल्याला ऊर्जेचं रूपांतरण दाखवायचं. म्हणजे बाकीच्या याच्यामध्ये 4 गेले, त्याच्यामध्ये आपल्याला 3च भाग केले. पहिला भाग जो म्हणजे वाहत्या वाऱ्यामध्ये असणारी गतीज ऊर्जा, दुसरी म्हणजे टर्बाईनमध्ये असणारी गतीज ऊर्जा आणि त्याच्यानंतरचा जो भाग जो आहे तो म्हणजे विद्युत ऊर्जा. असे एकूण 3 हे रूपांतरणाचे भाग झाले आणि वरचे जे भाग आपण पाहिले 4 हे 4 हे त्यामध्ये असणारे पवन ऊर्जेवर विद्युत ऊर्जा निर्मितीमध्ये असणारे विविध टप्पे एकूण आपण 4 भाग सांगितले आहे. आता यामध्ये किती प्रमाणात ऊर्जा निर्माण होऊ शकते, किती विद्युत ऊर्जा निर्मिती होते, तर यामध्ये 1 किलोवॅट
म्हणजे 1 किलोवॅट म्हणजे 1000 वॅट एवढी, तर ती यामध्ये 7 मेगा वॅट म्हणजे 7000 किलोवॅट एवढी विद्युत ऊर्जा निर्मिती यामध्ये होऊ शकते. अशी यंत्रे आज उपलब्ध आहेत आणि ही विद्युत ऊर्जा निर्मिती ही समुद्र सपाटीपासूनच्या उंचीनुसार अवलंबून असते. कारण की वाहणारा जो वारा आहे, वारा हा उंचावरी असणारा वारा हा वेगानं वाहतो आणि याला वाऱ्याचा जो वेग आहे हा ताशी 15 किलोमीटर पर आवर या वेगानं वारा वाहणारा पाहिजे. म्हणजे 15च्या स्पीडनं वारा या ठिकाणी वाहणं गरजेचं आहे. त्यानुसार पाट्याची उंची सुद्धा आहे. आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला भाग हा दिलेला आहे, हा म्हणजे दिलेला भाग जो आहे तो आपल्याला वगळण्यात आलेला आहे. परंतु आपल्याला त्यामध्ये बाकीचा इतर भाग आपल्याला पाहायचा जो आहे तो आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने तो महत्वाचा आहे. हा भाग सोयीने देण्यासाठी जरी असला तरी आपल्याला तो अभ्यासणं गरजेचं आहे. आता यामध्ये महत्वाच्या बाबी कोणकोणत्या, तर पहिली जी बाब आहे ती म्हणजे ह्या पवन ऊर्जा उभारण्याकरता भौगोलिक भाग तसा असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर भौगोलिक स्थिती सुद्धा महत्वाची आहे आणि त्या ठिकाणी वाऱ्याचा वेग असणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे पवन ऊर्जा प्रकल्प कोठेही उभारता येत नाही. आपल्या भागामध्ये जर बघितलं तर याला उभारायचं म्हणजे की आपल्याकडचा असणारा वाऱ्याचा वेग, उंची आणि त्या ठिकाणचा असणारा भौगोलिक स्थिती असेल, या बाबींचा विचार करून पवनचक्क्याची उभारणी केली जाते आणि यांनी एकमेकांना यांना जोडून यापासून विद्युत एकत्रीकरण केलं जातं आणि विद्युत निर्मिती ही पुरवली जाऊ शकते. त्यानंतर या ठिकाणी असणारी विशिष्ट क्षमतेची सुद्धा यंत्रे यामध्ये बसवलेली असतात. हा झाला पुढचा भाग. आणि त्याच्यानंतर आहे पवन ऊर्जा ही एक स्वच्छ ऊर्जा स्रोत आहे. म्हणजे यामध्ये कोणत्याही प्रकारचं इंधन निर्माण होत नाही, म्हणजे इंधन ज्वलन होत नाही, त्यामुळे प्रदूषण होत नाही. त्यानंतर यामध्ये परंतु याला काही मर्यादा येतात. मर्यादा म्हणजे प्रत्येकच ठिकाणी हे प्रकल्प आपण प्रत्येक ठिकाणी आपण उभारू शकत नाही. यासाठी असणारी जी काही भौगोलिक परिस्थिती आहे यावरच ही विद्युत ऊर्जा निर्मिती होऊ शकते. परंतु या ऊर्जा निर्मितीला आपण पर्यावरण स्नेही म्हणू शकतो, कारण की यामध्ये प्रदूषण होत नाही. हा एक सगळ्यात महत्वाचा भाग आहे की जेणेकरून मानवी आरोग्याचे किंवा इतर सजीवांवरती याचा विपरीत परिणाम होत नाही. सागर किनाऱ्याच्या भागापासून पवन ऊर्जा निर्मिती करत असताना ही योग्य असते. म्हणजे समुद्र काठाच्या उंच भागावरती हे प्रकल्प उभारण्यात येऊ शकतात आणि यापासून विद्युत ऊर्जा ही निर्मिती होत असते. यानंतरचा जो काही भाग आहे तो आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.